साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या मीन राशीच्या लोकांना नाही म्हटलं तरी काही गोष्टींचा ताप होतोच आहे. म्हणजे मनाविरुद्ध घटना घडणं किंवा अशा काही घटना घडणं ज्यांनी दिवसभर डोक्यात भुनभुन भुनभुन राहील किंवा अस्वस्थता राहील, अशा काही गोष्टींचा अनुभव येणं, पैसा न टिकणं, खर्च होणं, हे असे अनुभव तुम्हाला येतच असणार आहेत. किंवा एखादं महत्त्वाचं काम व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यात अडथळे येणं, हा सुद्धा अनुभव येत असेल. हे सगळं झालं साडेसातीमुळे. पण ऑगस्ट महिन्याचं ग्रहमान मीन राशीच्या लोकांना दिलासा देणारं ठरू शकतं बरं का. काही गोष्टी चांगल्या मनासारख्या तुमच्या घडू शकतील. काही गोष्टीत तुम्हाला काळजीसुद्धा घ्यावी लागेल. आपण चांगल्या गोष्टींबद्दल आधी बोलूया. नक्की ऑगस्ट महिना तुम्हाला काय देणार आहे, चला जाणून घेऊया. नोकरदार वर्गासाठी खास करून ऑगस्ट महिना फलदायी म्हणावा लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, पदोन्नती, पगारवाढ होण्याचे उत्तम योग आहेत. तुम्ही जर परदेशात किंवा नवीन ठिकाणी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असाल तर तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी सुद्धा ऑगस्ट महिना उत्तम नफा मिळवून देणारा असणार आहे. व्यवसाय विस्तार करण्याच्या योजना जर आखत असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. नवीन गिराईक जोडले जाणं, मोठे करार होणं, या गोष्टी घडू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती एकंदरीतच बघता मजबूत असणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा समोर येऊ शकतात. शेअर बाजार किंवा मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक या महिन्यामध्ये अनुकूल परिणाम देताना दिसेल. परंतु प्रत्येक निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धार्मिक आणि शुभ कार्यावर तुमचा काही प्रमाणात खर्च होताना दिसेल, पण तो खर्च तुम्हाला आनंदच देईल. त्यामुळे त्या गोष्टींसाठी खर्च करताना मागे पुढे पाहू नका. एकंदरीत कुटुंबातलं वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं ऑगस्ट महिन्यामध्ये असणार आहे. कारण आता ऑगस्ट महिन्यामध्ये सण उत्सव आहेत, व्रतवैकल्य आहेत आणि त्या सगळ्याच गोष्टी मीन राशीच्या लोकांना आवडत असतात. त्यामुळे एकंदरीतच वातावरण आनंदी असणार आहे. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबतचे संबंधसुद्धा मधुर होतील. एकमेकांना समजून घेतल्यामुळे कौटुंबिक जीवन सुखी राहील. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. आता ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी काही चांगली बातमी या महिन्यात येऊ शकते का? आता मीन राशीला साडेसाती चालू आहे, त्यामुळे काही अडचणी अर्थात लग्न जमण्याच्या या प्रोसेसमध्ये सुद्धा येत असणार आहेत. पण लग्नाची बोलणी चालू असलेल्या लोकांसाठी हा महिना शुभ ठरू शकतो. एखादा योग्य किंवा मनपसंत जीवनसाथी मिळण्याची दाट शक्यता आहे. ग्रहमान तरी अनुकूल आहे, बाकी तुमचे प्रयत्नसुद्धा त्यामध्ये आहेतच. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी नातं घट्ट होईल आणि लग्नासाठी तुम्ही कुटुंबाकडे बोलणी करू शकता. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हवामानात होणाऱ्या बदलांमुळे किरकोळ आजार होऊ शकतात. म्हणजे सर्दी, खोकला, ताप, पचनाच्या समस्या या गोष्टी त्रास देऊ शकतात.